ही बघ ही बघ पकड पकड. थांब थांब साईडला मला नाही दिसत. हे बघा. हां बघा ह्याच्यात एक भेटले आपल्याला आता एक. या चावली. हां चावली. अरे मासा पण आबा 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 आबा. धर 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 हे पकड धर हे. दे 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 दे. तो बघ चावली दे. तो बॅटरी पकड बॅटरी पकड. तो बघ केवढा मोठा मासा आहे रे. हे बघ हे चिंबूर आला आले पावा आला पहिला अगदी पकड. आली जाऊ नको. हे बघा ओ पप्पी कारभारी ते पिशवीत भरा. जाऊ ओ माय गॉड. जवळ खाली करू मग अजून खाली करू मी डेंगा हाताला येऊन दे. हे बघा मित्रांनो आपल्याला एवढ्या भेटले मोठी चिंबुरी. ह्या हे बघा इकडे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो आजचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण पुढे चाललो आहे. तर आता आपण चालू आहे ना खास म्हणजे चिंबोऱ्यांसाठी आलो आहे आज आपण. कारण मागच्या वेळेला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ना तर आपण जे छोटे खेकडे असतात ना पांढरे ते न्यायला आलो होतो. आणि त्यावेळी एवढं काही पाऊस नव्हतं पडत. आणि आत्ता पाऊस एवढं पडलं आहे तर लिमिटच्या बाहेर पडलं आहे आणि खूप सगळीकडे पाणी झालेलं आहे आणि पाणी थोडंसं खदुळलं आहे. तर बघूया आज आपल्याला चिंबोरं भेटतात का. आज आपण स्पेशल चिंबोऱ्यांसाठी आलेलं आहे. तर बघूया आपल्याला चिंबोऱ्या मिळतात का. तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो चिंबोऱ्यांसाठी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जी पांढरी खेकडी होती ना तीच पकडली होती. तर आता चालू आपण चिंबोऱ्या पकडण्यासाठी. तर बघूया. बघा पहिले भेटले बारीकशे आहे पण भेटले पहिली सुरुवात. बघा पहिलाच एक सुरुवातीचा भेटला आपल्याला चिंबोरी आहे. पाहू शकता सुरुवात आपली झाली आहे. छोटी का पुन्हा पण झाली सुरुवात. हा बारका दर टाक जोरला. चिंबोरी पोपट भेटलं ते. हा बघ बारका भेटले. सुरुवातीच आहे बोलू कशाला घेऊ टाकू. टाकता पिशवीत चावला. ह्या वनात येतोच काय खाना वरना. पाणी फुल झालंय ह्यात नाही दिसणार. हा कडण कुठे दिसली नाही एखादी तर दिसेल. तर मित्रांनो आपल्याला आहे ना सुरुवातीचा एक जो झुरला भेटला ना तोच भेटला आहे. त्याच्यानंतर ना अजूनपर्यंत तर आपल्याला एकही खेकडा भेटला नाही. आपण तर खास म्हणजे चिंबोऱ्यांसाठी चाललो आहे पण काय दिसलं नाही. त्या मुशीवर बघ. मेन कसं 2 दिवस पाऊस पडला आहे ना तर आज भेटायला पाहिजे होत्या पण पाणी खूप जास्त असल्यामुळे ते कदाचित असं झालं असावं. अरे मासा पण आबा 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 आबा. धर 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 हे पकड धर हे. दे 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 दे. तो बघ सावली दे. तो बॅटरी पकड बॅटरी पकड. तो बघ केवढा मोठा मासा आहे रे. गेला चालला रे वरती. थांब त्याला मारल्याशिवाय जायचं नाही. खवला तो बसलाय तिथंच बसलाय. तो बसला तिथंच. तो तिथंच बसलाय. हात मार वर ना. अरे नाही भेटणार रे बरं असा. हा बापरे बोल मासं चढलं तर इकडे. मासं तुला आता दिसायला लागलं काय. अरे तू केवढा मोठा मासा होता. मगाचपासून काय बोलतो माझ्या हाताला लागून गेला तो. पकडलीच आहे. माझ्या हाताला लागून गेला तो आता. अरे पाणी मासं पाणी कमी होतंय ना म्हणजे मासं खाली उतरते आता. आईचा काय ते सुरवीर आणाय पाहिजे होतं. सूर्य काठी पण नाही ना घेऊन येत ना आपण सोबत. हा काठीन पण गेला असता. आता ह्या काठीन पण गेला असता. केवढा मासा आहे जायला. उतरता येत ते. हे बघ हवा काला. हे बघ. अरे हबा आला परत. हबा आला. हा बघ. तू पकड. धर पकड. तू पकड. चल मोबाईल पकड. तो गेला वरती पकड. मोबाईल पकडायचा. तू जाणार नाही कुठे तो आता. हा बा आला बघ. तो गवतातच आहे तो बघ. हा वरती गेलाय. थांब येईल खाली. तो बघ तो तिथंच आहे.
वरती डावाच गेला आतमध्ये. नाही रे बॅटरीच्या खाली आहे इकडे. हा बघ तो बघ माझ्या बॅटरीच्या तिकडे आहे तो. गेला कुठे काय केलं. थांब थांब ना अगोदर इथेच थांब. तो खाली उतारतो. थांब गेल तो इथेच. पाणी झालंय कमी आहे आता. घर मोबाईल बघत. विशाल ये आबा आला खाली. आला काय? आला ये तू ये. आता गेला असता तो खाली. ये पटकन ये. पकडशील काय? आता चांगला आला होता रे तो पकडायला, पण माझ्या हातात मोबाईल नाही रे. छत्री बंद कर ना आता. पाऊस बंद करतो पण त्याला खाली येऊ दे. आला की त्याला बॅटरी इकडे खालीच ठेव. बॅटरी उजेड देऊ नको त्याला. उजेड दिल्यावर तो अजून वरती जातो तो. असं वाटलं तर खाली जायचं असलं तर छत्री आडवी धर. अरे आता चांगला पकडायला चान्स होतो इथे. माझ्या पायावर आला होता इथं म्हणून मी खाली बघितलं. आता पटकन गेला होतो वरती. असं बोलतोय पण त्याला काय मारले का काही कोणी समजून हा ना ते मासोबा आता उतरतायत खाली. घाबरले पाय. हे बघ. तेच उतरतंय. त्याला पाणी कमी झालं आहे. हकायला गेलं की मी साईडमध्ये. गेला कुठे एवढ्या वरती. तर मित्रांनो आपण आहे ना माशाच्या नादामध्ये आहे ना आपल्याला टॉर्च झाले डाऊन आणि आपल्याला तो मासा काय भेटला नाही. शेवटी आता आपण पुन्हा एकदा खेकड्याच्या शोधात चाललो आता चिंबोऱ्यांच्या. तर बघूया काय भेटतं आहे की नाही आता दुसरं. कारण पाणी खूप असल्यामुळे आहे ना काहीच भेटत नाही कुठे दिसत नाही. आज सगळं दिवड बघ. हा बघ दिवड बघ. तसं नाही पाय देत होतो मी नेमका. तर पायाखाली हल्ला तिथं म्हणून मी थांबलो मी. तिथे मुशिवलाच चल जाऊ तिकडे. हा बांध कुठं आहे? हा इथं आहे ना. आमचं ते बांधानीच चल. बांधानी भेटला तर भेटेल एखादा खेकडा. चला एक तरी चिंबोरी भेटावी परत. हो बरोबर मासं बघ. ते मासे मरू जातात. चल खेकडा बघ आपल्याला काय भेटतं का चिंबोरा. मित्रांनो आज का बहुतेक बॅड लक आहे. कारण एक पांढरोल खेकडे पण नाहीत दिसत कुठं आता. जी इथे आम्हाला पिशव्या भरून भेटायची खेकडी, चेंबोरा पण आणि पांढरोल पण त्यातला आता कुठलाच खेकडा दिसत नाहीत आज. हे बघ हे चिंबोरा आला पावा आला पहिला आली पकड. आली. जाऊ नको. हे बघा एक दुसरा भेटला आपल्याला. एक तशी त्याला घाण माती होती. मरू दे. चल माती. पाऊस आला बघ परत. आता वाट लावेल सगळी. माशी चांगलाच उघडला होता. ते पाऊस निघाला असला का दिसतो खेकडा. तर माशाने वाट लावला ना आपली. काय करायचं. ह्या वनाला मरून किती चिंबोऱ्या भेटायच्या. एक सपाटी चिंबोऱ्या असायची इथं पण. ही बघ पकड. थांब साईडला मला नाही दिसत. हे बघा. हा बघा ह्याच्यात एक भेटले आपल्याला आता एक. आय चावली. चावली. सोड. हे बघा मित्रांनो भेटली. ही बारीकशी का होईना पण तिसरी भेटले. हे बघा कशी चावायला बघते बघा. पण चावले पण चांगली. टाक त्याच्यात. ते नांगडं उचकून बसलेले आहे. धरेन. हाय. तर शेतातना पण पकडलेले आहेत आपण पहिल्या. आता सुरुवात झाली बरं यांचे. पाणी कमी होईल ना आता 1-2 दिवसात. पाऊस नाही पडला पाहिजे आता. 2 दिवस पाऊस थांबला ना आता 1-2 दिवस मग भेटतील इकडं परत. तर मित्रांनो आहे ना आपल्या मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली आणि आपल्याला चिंबोरं पण काय त्याच्या भेटल्या नाही. आपल्याला 2-3 भेटले त्याच. आणि जे पांढरे खेकडे होते जे मोठेवाले पण ती पण आज भेटले माहीत नाही का ते. तर आता आपण आहे ना बघूया अजून काय भेटलं तर. कारण शूट करायला जमणार नाही आता याच्या पुढे काय. कारण मोबाईलची बॅटरी पूर्ण झाली लो. तर जमलंच ना अजून काय भेटलंच तर तुम्हाला दाखवणं शक्य झालं तर दाखवतो. मोबाईल स्विच ऑफ झाला की सगळं बंद होईल आणि
किती भेटतील ना ते तुम्हाला मी कदाचित दाखवेल की नाही माहीत नाही, पण तरी पण बघूया. दाखवायला जमलंच तर तुम्हाला घरी जाऊन दाखवेन किती भेटलेत आपल्या चिंबोऱ्याने काय नाही. चला तर मित्रांनो, आपला मोबाईल स्विच ऑफ होत आला होता. तर आपल्याला जे मासे आणि चिंबोऱ्या बघायला भेटले होते ना ते आपल्याला शूट करता नाही आलं, कारण पाणी पण खूप होतं आणि मोबाईल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बॅटरी पण डाऊन झाली होती. तर जे धमाल होतं ना ते तुम्हाला तर पाहायला नाही मिळालं, पण मी तुम्हाला घरी जाऊन दाखवतो तुम्हाला की ते आपल्याला चिंबोरे 2 भेटलेत ना ते केवढे मोठे मोठे कसं. आणि जे माशांची धमाल होती ना ती खूप पाण्यासारखी होती, परंतु आपला बॅड लक होता की आपल्याला ते शूट नाही करता आलं, कारण खूप वल्गन लागली होती इकडे आणि आम्ही पहिले तिकडे गेले नव्हतो. तर त्याच्यामुळे ना ते आपल्याला शूट नाही करता आलं. आणि ज्यावेळी गेलो तर त्याचवेळी आपला बॅड लक मोबाईल स्विच ऑफ होत आला होता. तर मित्रांनो, आत्ताच मी घरी आलो, हातपाय धुतले, चांगलं फ्रेश झालं आणि तुम्हाला आपल्याला जे काल चिंबोऱ्या भेटले होते, सॉरी आपण ज्या चिंबोऱ्याने गेलो होतो ना तर ते वेळेला आपला मोबाईल स्विच ऑफ झाला होता. तर आपल्याला पुढचं काही शूट करता नाही आलं, पण फुल धमाल तिथेच होते मेन म्हणजे. कारण तिथे जोपर्यंत आपला मोबाईल चांगला होता, नाही बॅटरी होते फोनमध्ये चार्ज, तोपर्यंत आपण शूट केलं. आणि त्याच्यानंतर ना ज्यावेळेस मोबाईल डाऊन झाला तर त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो. तर पहिले जोपर्यंत आपण शूट केलं ते तुम्हाला पाहायला भेटलंच असेल, आपल्याला किती चिंबोऱ्या भेटल्या की मासा भेटला की नाही ते तुम्ही पाहिलंच असेल. पण त्याच्यानंतर आम्ही ज्या दुसऱ्या ठिकाणी गेलो ना तर तिथे अशी वल्गन लागली होती आणि त्यात खूप सारे मोठे मोठे मासे होते, जसं की शिवडे होते, अजून खूप वेगळे शिंगटे, असे वेगवेगळे खवले होत्या त्याच्यात, अजून असे वेगवेगळे मासे होते त्याच्यात. परंतु आपल्याकडं काही मासे पकडण्यासारखं काहीच साधन नव्हतं, त्याच्यामुळे मासे तर पकडायला भेटले नाही. पण ते जे दृश्य होतं ना ते खूप पाहण्यासारखं होतं, पण आपला बॅड लक ते आपल्याला शूट नाही करता आलं, कारण आपला मोबाईल स्विच ऑफ झाला होता. आणि त्याच्यामध्येच आपल्याला चांगले मोठमोठ्या अशा एवढ्या साईजच्यामध्ये आपल्याला मोठ्या चिंबोऱ्या भेटल्या होत्या. त्या तुम्ही पुढे पाहालच व्हिडिओमध्ये, ते तुम्हाला मी दाखवतो. पिशवीमधून काढून दाखवलेच तुम्हाला. बघा शिवा केवढी होती चिंबोरी, बघा शिवा सांगताय, बोल ना. एवढी होती एवढी मोठी चिंबोरी होती आणि तो शिवा आता खाणार आहे मस्त शिजवून. तर सांगायचं तुम्हाला एवढंच होतं, जे धमाल होते ना ते आपल्याला शूट करता आलं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. याच्यानंतर जो पुढचा ब्लॉग येईल ना आपला चिंबोऱ्या पकडण्याचा, त्यात तुम्हाला मी ते पूर्ण दाखवणार, आपल्याला कशा किती भेटत नाही, कशा आपण पकडतो चिंबोऱ्या. आपला बॅड लक होता की आपला मोबाईल त्यावेळेस स्विच ऑफ झाला. जर पूर्ण शूट करता आलं असतं तर एकदम भारी असा व्हिडिओ झाला असता आपला तयार. तर ठीक आहे, काही हरकत नाही, आपण पुढचा व्हिडिओ त्यापेक्षा भारी बनवू. तर मित्रांनो चला, तर मी तुम्हाला पटकन पुढे आपल्याला किती चिंबोऱ्या भेटलेत ना ते तुम्हाला मी दाखवतो. चला तर बाय बाय. ओ पप्पी कारभारी इकडे विचार भाऊ तू पिशवी पकडा, ते तुम्ही पिशवी पकडा. इकडे दाखव जवळ. हा मी बघते तुला पण दाखवते आधी, नंतर दाखवते सर्व बाहेर दिसते. हा ते पिशवीत भरा. तिकडे जाऊ ओ जवळ माय गॉड, जवळ खाली करू. मी अजून खाली करू, मी डेंगा हाताला येऊन दे. तर बघा मित्रांनो, आपल्याला एवढ्या भेटले मोठी चिंबोरी. ह्या तर बघा इकडे एक मोठी विषय ह्यालाच होतं शिवाला हे मोठं त्याला द्या पिशवीत भरा, त्यांच्या ती मोठी पिशवीत भर ना, आता भर टाक ह्याच्यात. पहिले राहतील ना, आणि ते मी भरा आणि ती मजा टाका, कारण ती भारी येईल. मला भीती वाटते म्हणून. ह्यातले बार तिला काही झालंय काय, मारतात कशाला. तुला पकडायचं कुठं ते भीती वाटते, धरलं नाही मी. हो ते याच्यात टाका म्हणून तर बघू तुम्हाला. काय माहिती नाही काय तुला नको पांड्या, लेट होतंय. जरा याच्यात टाका ते सर्व. तू हे खाऊन टाकीन त्यांना. तिला नंतर मोडा, तिला ठेवायची नाही शिल्लक, तिला मोडून ठेवा. आता ती ही करेल मरा बिराची त्या न्या तिला न्या न्या.